नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण TAT टेट परीक्षा 2024च्या तयारीसाठी दिनांक 22 जुलै 2017 रोजी झालेला पेपर पाहणार आहोत. विषय परिसर अभ्यास, प्रश्न क्रमांक 121 ते 150. प्रश्न क्रमांक 121. किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते? पर्याय: नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद. उत्तर पर्याय क्रमांक 4 नगर परिषद. प्रश्न क्रमांक 122. खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती? पर्याय: राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राज्याबाहेरील व्यक्ती असतात, राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो. उत्तर पर्याय क्रमांक 1 राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 123. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? पर्याय: पालेभाज्यांचे सूप, धान्यांचा कोंडा, गव्हाची पेज, लोणी. उत्तर पर्याय क्रमांक 4 लोणी. प्रश्न क्रमांक 124. राधानगरी, नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पर्याय: जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, शरणवने. उत्तर पर्याय क्रमांक 3 अभयारण्ये. प्रश्न क्रमांक 125. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती खालील पर्यायांपैकी कोणत्या? पर्याय: वारली भिल्ल, भिल्ल कोरकू. उत्तर पर्याय क्रमांक 2 भिल्ल कोरकू. प्रश्न क्रमांक 126. काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायापैकी कोणते? पर्याय: ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. टिटॅनिफेरस अँड मॅग्नेटाइट या घटक द्रव्यांमुळे काळा रंग प्राप्त होतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात. उत्तर पर्याय क्रमांक 1 ग्रॅनाइट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 127. महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुरूप योग्य चढता क्रम दर्शवणारा पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 128. खालील पर्यायांपैकी अक्षवृत्त व रेखावृत्त यांचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय: शून्य अक्षवृत्त म्हणजे उत्तर ध्रुव, मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त. उत्तर पर्याय क्रमांक 4 अक्षवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते. प्रश्न क्रमांक 129. प्रामुख्याने दंडकारण्ये या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? पर्याय: छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग. उत्तर पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग. प्रश्न क्रमांक 130. सखोल शेती या शेती प्रकाराची संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? शेतीचा लहान आकार, मर्यादित यांत्रिकीकरण, मनुष्यबळाचा किमान वापर. उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 131. इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते? हेरोडोटस, चार्ल्स डार्विन, थुसिडिडीज, होमर. उत्तर पर्याय क्रमांक 1 हेरोडोटस. प्रश्न क्रमांक 132. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? अ. नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. ही एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत. पर्याय: फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क. उत्तर पर्याय क्रमांक 4 तिन्ही अ, ब, क. प्रश्न क्रमांक 133. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील निअँडरथल मॅन म्हणजे कोण? पर्याय: उत्तराचा पर्याय क्रमांक 2 शक्तिमान मानव. प्रश्न क्रमांक 134. शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 1 ब्रहाणपूर व तुळजापूर. प्रश्न क्रमांक 135. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते. ज्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे हे साक्षात प्रतीक होते असे कोणी म्हटले आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 136. भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर पर्याय क्रमांक 4 राजा शिवछत्रपती. प्रश्न क्रमांक 137.
पैठण संत एकनाथ नरसी, पर्याय संत निळोबा, संत नरहरी, संत नामदेव, संत निर्मळबाई. उत्तर पर्याय क्रमांक 3 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 138 कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील? पर्याय धनाजी जाधव, राणोजी शिंदे, हंबीरराव मोहिते, बजाजी नाईक निंबाळकर. उत्तर पर्याय क्रमांक 4 बजाजी नाईक निंबाळकर. प्रश्न क्रमांक 139 शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्यदलाशी संबंधित पद कोणते? पर्याय बारगीर, नाईक, जुमलेदार, हवालदार. उत्तर पर्याय क्रमांक 1 बारगीर. प्रश्न क्रमांक 140 भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? हा प्रश्न खूप खाली आहे, आपण स्क्रीनवरती घेऊया. पर्याय शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मानव अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उत्तर पर्याय क्रमांक 2 मानव अधिकार. प्रश्न क्रमांक 141 मध्य प्रदेशाच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट कोणता? पर्याय गडचिरोली गोंदिया, अकोला जळगाव, वर्धा नाशिक. उत्तर पर्याय क्रमांक 4 धुळे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 142 खालील पर्यायांपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोणता? डॉगफिश, तारमासा, इलेक्ट्रिक रे, फ्लाइंग फिश. उत्तर 2 पर्याय क्रमांक 2 तारमासा. प्रश्न क्रमांक 143 खालील पर्यायांपैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती? हेपॅटायटिस क्षय, क्षय टायफॉइड, रेबीज टायफॉइड, हेपॅटायटिस रेबीज. उत्तर पर्याय क्रमांक 2 क्षय टायफॉइड. प्रश्न क्रमांक 144 मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या तंतूचा उपयोग कोणता? पर्याय शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे, साबण बनविणे. उत्तर पर्याय क्रमांक 4 गोंद म्हणून उपयोग करणे. प्रश्न क्रमांक 145 प्रामुख्याने मानवी शरीरास संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषणद्रव्ये कोणती? पर्याय जीवनसत्वे व प्रथिने, प्रथिने व खनिजे, जीवनसत्वे व खनिजे, मेद व खनिजे. उत्तर पर्याय क्रमांक 3 जीवनसत्वे व खनिजे. प्रश्न क्रमांक 146 लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते. लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. प्रश्न क्रमांक 146 लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते कारण पर्याय लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्यापेक्षा कमी असते. लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. पर्याय क्रमांक 3 आपण पाहूया. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात कमी लांबीचा भाग आहे. लहान आतडे पोटात अतिशय कमी जागा व्यापते. उत्तर पर्याय क्रमांक 2 लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्याच्या तुलनेत कमी असतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 147 प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? पर्याय वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे आकाशातील इंद्रधनुष्य, ताऱ्यांचे लुकलुकणे. पर्याय फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क. उत्तर पर्याय क्रमांक 4 तिन्ही अ व क. प्रश्न क्रमांक 148 निसर्गात सापडणारे ग्राफाइट हे टिंबटिंब नसते. अधातू, काळे, कठीण, सुवाहक. उत्तर पर्याय क्रमांक 3 कठीण. प्रश्न क्रमांक 149 खालील कारण आणि परिणाम लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण अ पाणी हे मिश्रण आहे. परिणाम पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्माशी भिन्न असतात. पर्याय फक्त अ योग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अ आणि ब योग्य, दोन्ही अ आणि ब अयोग्य. उत्तर पर्याय क्रमांक 2 फक्त ब योग्य. पुढील प्रश्न शेवटचा. परिसंस्थेतील अन्न साखळीत पोषणद्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणारा महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 3 बुरशी. सर्व प्रश्न झालेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब